नमस्कार, स्वागत आहे हेमा फाउंडेशनच्या हेम युवा प्रोग्राममध्ये. हेमा फाउंडेशनला तुम्हाला हे कळवताना खूप आनंद होत आहे की आम्ही राष्ट्रीय शिक्षण धोरणाने सुचवलेले आणि विद्यापीठ अनुदान आयोग 2023च्या जीवन कौशल्य मार्गदर्शक तत्वांमध्ये दिलेल्या मूल्यांचे एक उदाहरण आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत, जे तुमच्या क्रेडिट पॉइंट्स अनुसार सर्वांगीण विकासाचा एक भाग म्हणून केला जाईल. मी आहे डॉक्टर विजयम रवी, अकॅडमिक डायरेक्टर आहे हेमा फाउंडेशनची. आजचे पहिले मूल्य आहे सत्य. सत्य म्हणजे फक्त प्रामाणिकपणे बोलणे नव्हे, तर ते प्रामाणिकपणे जगणे आहे. सत्य हे एक गुण आहे जे प्रामाणिक, निष्ठावान आणि सुसंगत असणे विचारांमध्ये, शब्दांमध्ये आणि कृतींमध्ये. सत्य म्हणजे केवळ खोटे न बोलणे नव्हे, तर ते प्रामाणिकपणा आणि वास्तवाशी सुसंगत असण्याबद्दल आहे. फसवणुकीच्या काळात सत्य बोलणे हे एक क्रांतिकारी कृत्य आहे, असे जॉर्ज ऑरवेल म्हणतात. सत्य ही एक बहुआयामी संकल्पना आहे, ज्याची कोणतीही एकच सार्वत्रिकरित्या स्वीकारलेली व्याख्या नाही. हे वास्तवाशी असलेल्या सुसंगततेचा, एखाद्या श्रद्धेतील एकरूपतेचा, कृतीसाठीच्या व्यावहारिक मार्गदर्शकाचा संदर्भ व दृष्टिकोनानुसार बदलू शकतो. आशा करते की तुम्ही समजू शकता. सर्वात सोप्या भाषेत सांगायचे तर सत्य म्हणजे वस्तुस्थिती किंवा वास्तवाशी सुसंगत असण्याचा गुणधर्म. सत्य कुठे लागू होते? तर सत्य ही अशी गोष्ट आहे जिचा आपल्याला सराव करावा लागतो जर तुम्हाला सन्मानपूर्वक जीवन जगायचे असेल. मग ते वैयक्तिक, व्यावसायिक किंवा सामाजिक जीवन असो. या सर्व ठिकाणी प्रामाणिकपणा आणि सत्याची गरज आहे. वैयक्तिक जीवनात, नात्यांमध्ये आणि निर्णय प्रक्रियेत, व्यावसायिक जीवनात, शैक्षणिक आणि करिअरमध्ये, संशोधनातील सचोटी, पारदर्शकता आणि नैतिक वर्तन, समाजात न्याय व्यवस्था, माध्यमे, नेतृत्व, आध्यात्मिक जीवन, तंत्रज्ञानामध्ये जबाबदार AI, डाटा, नैतिकता. हे सत्य महत्वाचे का आहे? सत्य विश्वास आणि पत निर्माण करते. सत्य टाळतं फसवणुकीच्या दीर्घकालीन परिणाम आणि सत्य मानसिक स्पष्टता आणि आत्मसन्मान वाढवते. सत्य हा पाया आहे न्यायाचा, स्वातंत्र्याचा आणि प्रगतीचा. अनेक लोक आपला जीव धोक्यात घालून सत्य समोर आणण्यासाठी व्हिसल ब्लोअर म्हणून मदत करतात. सत्याचा सराव कसा करावा? आत्मजागरूकता. स्वतःशी बोलत असलेल्या छोट्या खोट्या गोष्टी ओळखा. धैर्य. परिस्थिती गैरसोयीची असते तेव्हा मत मांडणे. सातत्य. जे बोलता तेच करा आणि जे करता तेच बोला. सवयी. चिंतनशील जर्नलिंग. जबाबदारीचे भागीदार. सत्याच्या प्रकाशात तुमच्या अनुभवावर चिंतन करा. तुम्ही कोणत्या आव्हानांना सामोरे गेलात आणि तुम्ही त्या अडचणींवर कशा प्रकारे मात केलीत. धन्यवाद.